अभिजित दिपके यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. 15 ऑगस्टपासून CGP देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे. गावागावातील सरकारी शाळांची दुरवस्था आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधाकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CGP देशव्यापी अभियान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी येत्या 15 ऑगस्टपासून या अभियानाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितलेलं आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नागरिक, पालक, स्थानिक प्रतिनिधी या प्रक्रियेत सक्रिय सहभागी घ्यावा असे त्यांनी आवाहन केलेले आहे. अभिजित दिपके यांनी व्हिडिओद्वारे या अभियानाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या गावापासून ही उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून गावातील सरकारी शाळेची सद्यस्थिती सुधारण्यासाठी ते स्वतः सरपंचाची संपर्क साधणार असल्याची माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर देशभरातील इतर गावांमध्येही हा उपक्रमाचा विस्तार करण्याचे CGPचे नियोजन आहे. 15 ऑगस्टपासून भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्याच्या 8 दशकानंतरही ग्रामीण भागातील सरकारी शाळांना मूलभूत सुविधा प्रश्न कायम असल्याचे दिपके यांनी सांगितले. देशात मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात असताना गावातील सरकारी शाळांमध्ये पुरेशी सुविधा काय निर्माण होऊ शकल्या नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलांना आजही शाळेत जाण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याचे आणि स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचा दावा दिपके यांनी केलेला आहे. शेतकरी व कामगाराच्या मुलांनाही देशात भविष्यातील पिढी म्हणून समान संधी मिळायला हवी असे त्यांनी म्हटलेले आहे. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अभियानात केंद्रबिंदू सरकारी शाळेची स्थिती सुधारणे असेल असे CGPकडून सांगण्यात आलेले आहे. गावातील शाळांमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या सुविधा उपलब्ध नाहीत आणि कोणत्या बाबीमध्ये सुधारणा आवश्यक आहे याचा आढावा घेण्यासाठी नागरिक आणि पालिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. अभियानात गावातील सरपंच, स्थानिक नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आपल्या गावातील सरकारी शाळांना जबाबदारी स्वीकारून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी सरपंचाने पुढाकार घ्यावा असे दिपके यांनी म्हटलेले आहे.